आगामी महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. भाजपच्या पक्ष कार्यालयातून इच्छुक उमेदवारांची जे आहे ते आता या ठिकाणी पक्ष कार्यालयातून अर्ज घेऊन जाताना जे आहे ते आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. नक्की कसा प्रतिसाद जो आहे तो आता या भाजपच्या उमेदवारीच्या संदर्भात मिळतो, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत. बापू, काय सांगाल, कसा प्रतिसाद जो आहे तो आता या फॉर्म विक्रीला पाहायला मिळतो आपल्याला? फॉर्म विक्री हा विषय नाही आमच्याकडं. जेवढे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आपण खुले आम्ही फॉर्म ठेवलेले आहेत. पक्ष संघटनेवरती ज्यांनी काम केले आहेत, जे माजी नगरसेवक आहेत, नगरसेवक आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, या सगळ्यांना संधी दिली जाते. आत्तापर्यंत 821 अर्ज आमच्याकडनं गेलेले आहेत. म्हणजे 128 जागेसाठी 821 अर्ज आतापर्यंत गेलेले आहेत. माहिती एक समोर येते, काही माजी महापौर आहेत, काही माजी महापौरांचे चिरंजीव आहेत, पक्ष नेत्यांचे चिरंजीव आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनी देखील हे अर्ज घेऊन गेलेले आहेत. नक्की कोणी कोणी या ठिकाणी अर्ज जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यकर्त्यांनी घेऊन गेलेले पाहायला मिळते? आम्ही खरं तर सगळ्यांसाठी अर्ज हा मुभा सगळ्यांसाठी ठेवलेली आहे. आपण विचारला प्रश्न की बऱ्याच जणांनी घेऊन गेलेत इतर पक्षातील लोकांनी, तर अशी 40 लोक आमच्याकडे आहेत की ज्यांनी अर्ज आमच्याकडे घेऊन गेलेले आहेत. यामध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्याने माजी महापौर शकुंतला धारडे त्यांचं नाव देखील समोर येताना पाहायला मिळते, जे लक्ष्मण जगतापांच्या एकदम जवळच्या व्यक्ती म्हणून मानल्या जात होतं. त्यांचं देखील नाव येते. प्रसाद शेट्टी असतील किंवा मंगला कदम यांच्या पुत्रांनी देखील त्या ठिकाणी अर्ज घेतल्याचं समोर येते. नक्की यांची नावं त्यामध्ये आहेत का? अशी अनेक नावे बरेच मोठी याच्यामध्ये आहेत. आचारसंहितेनंतर तुम्हाला कळेल कोणाची नावं याच्यामध्ये आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस जो भाजपचा पारंपरिक विरोधक आहे, त्यातील काही माजी महापौर असतील, पक्षनेते असतील किंवा मोठ्या नेत्यांच्या मुलांनी जे आहेत आता भाजपचे इच्छुकांचे अर्ज जे आहेत ते आता घेऊन गेल्याचं जे आहे ते आता या ठिकाणी समोर आलेलं आपल्या लोकांना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विशाल समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.